नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपले जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, JMC तर्फे नवीन जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिरातीमध्ये गट ड ची सर्व पदे भरून घेतली जाणार आहेत। आणि जी जाहिरात आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत ही पदभरती इथे केली जाणार आहे। तर या पदभरतीमध्ये कोणती पदे आहेत, त्यासाठी तुम्हाला पगार वगैरे किती असणार, या सर्व गोष्टी आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहून घेणार आहोत। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, त्यासाठी व्हिडिओला सर्वांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक देखील करा। तर चला आता व्हिडिओला सविस्तरपणे सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, जाहिरातीमध्ये गट ड ची सर्व पदे भरली जाणार आहेत आणि या जाहिरातीमध्ये वेगवेगळ्या 3 हॉस्पिटलमध्ये तुमची इथे पोस्टिंग केली जाणार आहे। तर बघा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत आहे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मिरज, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली, अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुमची भरती असणार आहे। ही सर्व पदे गट ड ची म्हणजे वर्ग 4 ची पदे आहेत आणि ही सर्व तुम्हाला सरळ सेवेमार्फत भरली जाणार आहे। तर ही सर्व तुम्हाला माहिती भेटणार आहे जाहिरातीमध्ये। ही जी जाहिरातीची लिंक असेल PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही सरळ डाउनलोड करून या सर्व गोष्टी पाहू शकता। तर चला आता सरळ आता कोणती पदे ते आपण पाहून घेऊ। तर बघा, पहिल्या संस्थेचं नाव आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत ही पदे आहेत। तर ही कोणती पदे असणार आहेत, एकूण इथे 9 वेगवेगळी पदे भरली जाणार आहेत। याच्यामध्ये पहिलं जे पद आहे शिपाईचं पद आहे आणि या पदासाठी पगार जो असणार आहे तुम्हाला S1 चा पगार असणार आहे, तो आहे 15,700 पासून 47,600 रुपये आणि प्रत्येक पदासाठी हा पगार इथे तुम्हाला सारखाच पाहण्यासाठी भेटणार आहे आणि या पदाच्या तुम्हाला इथे 6 जागा पाहण्यासाठी भेटून जातील। दुसरं जे पद आहे शवविच्छेदन परिचरचं पद आहे आणि या पदाच्या तुम्हाला 4 जागा इथे पाहण्यासाठी भेटतील। तिसरं पद आहे शवविच्छेदन कक्ष परिचरचं आहे आणि या पदाच्या 6 जागा इथे रिक्त आहेत। चौथ्या क्रमांकाचं पद आहे प्रयोगशाळा परिचर, या पदाच्या 5 जागा इथे रिक्त आहेत। 5व्या क्रमांकाचं पद आहे प्रयोगशाळा सेवकसाठी 2 जागा रिक्त आहेत। 6व्या क्रमांक चतुर्थ श्रेणी कर्मचारीसाठी 3 जागा रिक्त आहेत। 7 क्रमांकाचं पद वसतिगृह सेवक, या पदाच्या तुम्हाला 11 जागा इथे रिक्त आहेत। 8वं आहे सुरक्षा रक्षक, या पदाच्या तुम्हाला 7 जागा इथे रिक्त आहेत आणि 9वं पद आहे अंधार खोली परिचरासाठी तुम्हाला 3 जागा रिक्त आहेत। अशा एकूण इथे 47 जागा तुम्हाला या हॉस्पिटलमध्ये पाहण्यासाठी भेटतील किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत तुम्हाला एवढ्या जागा इथे पाहण्यासाठी भेटणार आहेत वेगवेगळ्या 9 संवर्गातील पदांसाठी। त्याच्यानंतर दुसरी जी संस्था आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मिरज अंतर्गत हे असणार आहे। तर या संस्थेमध्ये तुम्हाला वेगवेगळी 18 पदे पाहण्यासाठी भेटून जाणार आहेत। तर चला सर्व व्यवस्थितपणे पाहून घेऊ। पहिले जे पद आहे शिपाईसाठी पद असणार आहे आणि या पदाच्या 5 जागा इथे रिक्त आहेत। प्रत्येक पदासाठी तुम्हाला S1 चाच पगार इथे पाहण्यासाठी भेटणार आहे। 15,000 रुपयापासून 47,600 रुपये प्रत्येक पदासाठी तुम्हाला सेमच इथे पगार पाहण्यासाठी भेटणार आहे। दुसरं पद आहे कक्षसेवक किंवा रुग्णसेवक, या पदाच्या तुम्हाला 14 जागा इथे पाहण्यासाठी भेटतील। तिसरं पद आहे औषध वितरक सेवकसाठी तुम्हाला 6 जागा इथे पाहण्यासाठी भेटतील। चौथं पद आहे बाह्य रुग्णसेवक, या पदाच्या 3 जागा रिक्त आहे। 5व्या क्रमांकाचं पद आहे अपघात विभाग सेवकसाठी 5 जागा रिक्त आहेत। 6वं पद आहे शस्त्रक्रिया परिचरच्या तुम्हाला 8 जागा इथे रिक्त आहेत। अंधारखोली परिचरसाठी 1 जागा रिक्त आहे। क्षकिरण परिचरसाठी तुम्हाला 1 जागा इथे रिक्त पाहण्यासाठी भेटून जाईल। रक्तपेढी परिचरसाठी 3 जागा या रिक्त आहेत। रुग्ण पटवाहकसाठी 3 जागा रिक्त आहेत। सहाय्यक स्वयंपाकीसाठी तुम्हाला 1 जागा पाहण्यासाठी भेटेल। सुरक्षा रक्षक किंवा पहारेकरी पदाच्या 6 जागा इथे रिक्त आहे। माळीसाठी 1 जागा रिक्त आहे। धोबीसाठी 2 जागा रिक्त आहेत। न्हावीसाठी 2 जागा रिक्त आहेत। प्रयोगशाळा परिचरसाठी 16 जागा रिक्त आहेत। वृणोपचारकसाठी 2 जागा रिक्त आहेत। स्वयंपाकीसाठी 1 जागा रिक्त आहेत। अशा एकूण या संस्थेमध्ये 80 जागा या भरल्या जात आहेत। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मिरज अंतर्गत तुम्हाला वेगवेगळ्या 18 पदांसाठी 80 पदेही भरली जात आहेत। त्याच्यानंतर तिसरी जी संस्था आहे पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली अंतर्गत हे पदे असणार आहेत। तर याच्यामध्ये वेगवेगळी 12 पदे असणार आहेत। तर त्याच्यामधील वेगवेगळे आपण एक एक पाहून घेऊ। तर पहिला आहे जे कक्षसेवकसाठी आहे, यासाठी तुम्हाला 51 जागा पाहण्यासाठी भेटणार आहेत।
51 जागा इथे असणार आहेत आणि या पण प्रत्येक पदासाठी तुम्हाला S1 चा पगार म्हणजे 15,000पासून 47,600 रुपये प्रत्येक पदासाठी तुम्हाला हा पेमेंट इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. दुसरं पद आहे पहारेकरी. या पदाच्या तुम्हाला 13 जागा इथे पाहण्यासाठी भेटतील. तिसरं पद आहे शिपाई. शिपाईच्या तुम्हाला 10 जागा इथे पाहण्यासाठी भेटतील. क्षकिरण सेवकसाठी 6 जागा रिक्त आहेत. स्वयंपाकीच्या 7 जागा रिक्त आहेत. बाह्य रुग्ण सेवकच्या 3 जागा रिक्त आहेत. धोबीसाठी 5 जागा रिक्त आहेत. दवाखाना सेवकसाठी 3 जागा रिक्त आहेत. शस्त्रक्रियागार सहाय्यकसाठी 4 जागा रिक्त आहेत. स्वयंपाकी मदतनीससाठी 3 जागा रिक्त आहेत. शस्त्रक्रियागार सेवकसाठी 3 जागा रिक्त आहेत. उर्वणोपचारकसाठी 4 जागा रिक्त आहेत. त्यानंतर आहे रक्तपेढी सेवकसाठी 3 जागा रिक्त आहेत. उद्यान वाहक चालकच्या 3 जागा रिक्त आहेत. माळीसाठी 2 जागा रिक्त आहेत. प्रयोगशाळा सेवकसाठी 2 जागा आहेत. नाभिकसाठी 2 जागा आहेत. मिस्त्री कम्प्युटर कारपेंटरसाठी 1 जागा आहे. कार्यशाळा परिचरसाठी 1 जागा आहे. पाणीवालासाठी 1 जागा आहे. शिंपीसाठी 1 जागा आहे. अशा एकूण पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली अंतर्गत 128 पदे भरून घेतली जाणार आहे. त्यानंतर शेवटची जी संस्था आहे आरोग्य शिक्षण विकास तासगाव अंतर्गत तुम्हाला ते वेगवेगळी 5 पदे पाहण्यासाठी भेटून जातील. त्यामधील पहिला आहे शिपाईचं पद आहे आणि यासाठी 1 जागा आहे. प्रयोगशाळा परिचरसाठी 1 जागा आहे. दंत परिचरसाठी 1 जागा आहे. स्वच्छता सेवकच्या 3 जागा आहेत. स्त्री कक्ष सेविका आया यासाठी 2 जागा. अशा एकूण 8 जागा तुम्हाला इथे पण पाहण्यासाठी भेटून जातील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला इथे वेगवेगळ्या 4 संस्थेत तुम्हाला पदोन्नती पाहण्यासाठी भेटणार आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेळापत्रक पण इथे आहे. तर तो कशा प्रकारे असणार आहे. जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे बघा 22/8/2025 दिवशी जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे. 22 ऑगस्ट दिवशी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू नोंदणी होण्याचा दिनांक जो असणार आहे 14/9 म्हणजे 14 सप्टेंबर पासून तुम्हाला ऑनलाईन अर्ज इथे करता येणार आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख असणार आहे 10 ऑक्टोबर तुम्हाला अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे. आणि 4 सप्टेंबर ऑक्टोबर तुम्हाला ऑनलाईन फीस पण भरण्याची शेवटची तारीख तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटणार आहे. आणि त्यानंतर परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक जो असेल तो तुम्हाला परीक्षेच्या 10 दिवशी अगोदर कळवण्यात येणार आहे. ते हॉल तिकीटद्वारे तुम्हाला कळवण्यात येईल. त्याच्यानंतर जे काही तुम्हाला आणखी माहिती असेल त्याच्यामध्ये वेळापत्रक मध्ये बदल करायचा असल्यास तांत्रिक अडचणी असल्यास तुम्हाला यांच्या वेबसाईटवरती भेट द्यायचा आहे. तर बघा gmc-education.in या वेबसाईटवर तुम्हाला भेट द्यायच्या. बाकीची सर्व माहिती तुम्हाला यांच्या वेबसाईटवरती पाहण्यासाठी भेटून जाणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या 4 संस्थेमध्ये तुम्हाला इथे पदे पाहण्यासाठी भेटणार आहे. तर अत्यंत महत्वाची जाहिरात तुमच्यासाठी इथे GMC तर्फे आलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, शेवटी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर सर्वांनी व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर ठीक आहे, चला विद्यार्थी मित्रांनो, भेटू तोपर्यंत अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.